मैत्रिणींनो, तुम्हालाही असंच वाटतं का? दिवसभर सगळ्यांसाठी धावत राहायचं, सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांच्या आवडी लक्षात ठेवायच्या, पण दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी काहीच उरत नाही. कधी आरशात स्वतःकडे बघून वाटतं का, पूर्वीसारखी मी राहिलीच नाही. घर आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहे, पण मनात आनंद कुठेतरी हरवला आहे. जर कधी असं वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत गृहिणीने खरं आनंदी कसं राहावं आणि नाही. हा फक्त मोटिवेशनचा व्हिडिओ नाही, हा त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जे बाहेरून स्ट्रॉंग दिसते पण आतून खूप थकलेली आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक छोटी सवय सांगणार आहे जी तुमच्या रोजच्या आयुष्यात शांत आनंद परत आणू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गृहिणीचं आयुष्य असंच असतं ना, सकाळी डोळे उघडल्यापासून ती स्वतःसाठी नाही तर घरासाठी जगायला सुरुवात करते. चहा, नाश्ता, मुलं, नवरा, घर, स्वयंपाक, दिवसभर ती सगळ्यांसाठी धावत असते. पण एक प्रश्न, शेवटचं तुम्ही स्वतःसाठी काय केलं होतं? अनेक महिलांना स्वतःची आवडसुद्धा लक्षात नाही. पूर्वी गाणं आवडायचं, चित्र काढायला आवडायचं, फिरायला आवडायचं, पण आता वेळच नाही. हळूहळू स्त्री स्वतःला हरवते. दररोज फक्त 15 मिनटं स्वतःसाठी काढा. हो, फक्त 15 मिनटं. त्या वेळेत काहीतरी करा जे तुम्हाला जिवंत असल्यासारखं वाटून देईल. गाणं ऐका, झाडांशी बोला, शांतपणे चहा प्या किंवा फक्त स्वतःसोबत बसा. कारण स्वतःला वेळ देणं हा स्वार्थीपणा नाही, ती इमोशनल गरज आहे. आणि खरं सांगायचं तर भारतातील बायकांना इतकं मल्टीटास्किंग असतात की त्या एका हाताने पोळी, दुसऱ्या हाताने मुलाचं होमवर्क आणि मनात उद्याच्या भाजीचा विचार चालू असतो. पण एवढ्या सगळ्यात स्वतःचं मन मागे पडतं आणि इथून पुढचा मुद्दा सुरू होतो. कौतुकाची अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही. अनेक गृहिणींच्या मनात एक शांत दुःख असतं, मी एवढं करते पण कुणी ॲप्रिशिएट करत नाही. आणि खरंच घर स्वच्छ असेल, जेवण वेळेवर असेल, सगळं व्यवस्थित असेल तर लोकांना ते नॉर्मल वाटतं. पण त्यामागे एक स्त्रीची मेहनत असते. एका गृहिणीने सांगितलं होतं, मी आजारी असतानाही स्वयंपाक केला. पण कुणी एवढं विचारलं नाही, तू आराम कर, मी मदत करते. हे ऐकून खूप महिलांना स्वतःची आठवण झाली असेल. सगळ्यांकडून सतत ॲप्रिशिएशनची वाट पाहू नका. कारण कधीकधी लोकांना तुमची किंमत कळते पण ती व्यक्त करायला जमत नाही. म्हणून स्वतःच कौतुक स्वतः करा. रोज रात्री स्वतःला एक गोष्ट सांगा, आज मी खूप चांगलं केलं. कारण तुम्ही खरंच खूप काही करत आहात. पण गृहिणीचा आनंद फक्त कौतुकावर अवलंबून नसतो. एक अशी गोष्ट आहे जी हळूहळू मनातून आनंद सतत सगळं मनात ठेवू नका. कधी नोटीस केलं आहे, घरात सगळे झोपलेले असतात पण गृहिणीचं मन अजूनही चालू असतं. उद्या काय बनवायचं, मुलांचं काय, खर्च कसा मॅनेज होईल, सगळे माझ्यावर नाराज तर नाहीत ना. आणि हळूहळू मन थकायला लागतं. पण बाहेरून ती हसत राहते. कधी कधी नवऱ्यांना वाटतं ती घरीच असते ना. पण घर सांभाळणं म्हणजे फक्त काम नाही, ते इमोशनली रिस्पॉन्सिबिलिटी असतं. मनातलं सगळं एकट्याने सांभाळू नका. कधी कधी बोलणं गरजेचं असतं. तुमच्या मैत्रिणींशी बोला, बहिणीशी बोला, नवऱ्याशी शांतपणे बोला आणि गरज वाटली तर रडा. कारण भावना दाबून ठेवल्या की आनंद हळूहळू कमी होतो. आणि खरंच भारतातील आईला ताप आला तरी ती म्हणते, थोडं गरम पाणी पिलं की ठीक होईल. पण मनाचाही ताप असतो आणि त्यालाही आराम लागतो. तुलना करणं थांबवा. आज सोशल मीडियामुळे अनेक महिलांना स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागलं आहे. दुसऱ्याचं परफेक्ट फोटो, परफेक्ट फॅमिली, परफेक्ट लाईफ आणि मग मनात विचार येतो, माझं आयुष्य एवढं स्पेशल का नाही? मग सत्य काय आहे माहीत आहे? कॅमेरासमोर सगळे हसतात पण कॅमेरामागे प्रत्येकजण काहीतरी सहन करत असतो. तुम्ही एकट्या नाही आहात. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं थांबवा. कारण तुमची स्टोरी वेगळी असते. तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप सुंदर आहेत. मुलांसोबतचा चहा, दुपारचा शांत दुपार, स्वतःच्या हाताचं जेवण, हेही आनंद आहे. आनंद मोठ्या गोष्टींमध्ये नाही. अनेक महिलांना वाटतं सगळं परफेक्ट झालं तर मी आनंदी होईल. पण खरं सुख मोठ्या गोष्टीमध्ये नसतं, ते छोट्या छोट्या मुमेंटमध्ये असतं. सकाळचा शांत चहा, मुलाचं अचानक मिठी मारणं, स्वतःसाठी घेतलेलं छोटंसं ब्रेक,
हे मोमेंट्स मनाला जिवंत ठेवतात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जन्माला आलेल्या नाही आहात. तुम्हालाही हसायचा अधिकार आहे, आराम करण्याचा अधिकार आहे आणि आनंदी राहण्याचाही अधिकार आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला स्वतःचा थोडासाही भाग दिसला असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही. तुम्ही फक्त खूप दिवसापासून सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत आहात. पण आता थोडंसं स्वतःसाठी जगा. आज रात्री आरशाकडे बघा आणि स्वतःला फक्त एवढंच म्हणा, मीही स्वतःची आहे. कारण घरात आनंदी ठेवणारी स्त्री स्वतःही आनंदी असणं गरजेचं आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून कनेक्ट झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःसाठीही जगणार. आणि अशाच इमोशनल आणि मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जर तुम्हाला घर व्यवस्थित ठेवताना मनही शांत ठेवायचं असेल तर स्क्रीनवर देणारा माझा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. किचन ऑर्गनाईज ठेवण्यासाठी 9 सवयी. हा व्हिडिओ तुमचं घर आणि मन दोन्ही हलकं करेल. मी इथे तुमची वाट बघते. टेक केअर आणि स्वतःवर प्रेम करायला विसरू नका.